भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग 11। शुकाचार्य सांगत असलेले श्रीकृष्णाचे विचार ऐकताना परीक्षित राजा भारावून गेला। त्याच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला। तो शुकाचार्यांना म्हणाला, मुनिवर्य, ईश्वर जर निर्गुण निराकार आहे आणि श्रीकृष्णांनी सांगितलेली ही 11 अधिष्ठानं तर सगुण साकार स्वरूपाची आहेत, या सगळ्या सगुण निर्गुणाचा मेळ नेमका कसा घालायचा? त्यावर शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, सगुण आणि निर्गुण या 2 शब्दात गुण ही 2 अक्षरं सामायिक आहेत। ह्याचाच अर्थ दोन्हीही एकच आहे। एक दृश्य, दुसरं अदृश्य असं हे दिसणं न दिसणं बाह्यसृष्टीचं आहे। अंतर्दृष्टीनं पाहिलं तर दोन्ही एकच आहे। राजा, तूप घट्ट असलं काय आणि पातळ असलं काय, त्याचा गुणधर्म बदलत नाही। आता खाणाऱ्याला घट्ट तुपाचा गोळा आकर्षून घेतो, त्याप्रमाणे सगुण आहे इतकंच। तेच श्रीकृष्णाने उद्धवाला पुढे सांगितलं, ते ऐक। आणि शुकाचार्य श्रीकृष्ण उद्धव संवाद पुढे सांगू लागले। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, सगुण निर्गुण हे मुळात एकच आहेत, पण सामान्य जनांना सगुण जवळचं वाटतं, त्याकडे ते चटकन आकर्षित होतात। हा मनुष्य स्वभाव आहे। नववधूच्या गळ्यात सुवर्णाची दोरी बांधली तर तिला त्याचं अप्रूप वाटत नाही, परंतु त्याच सोन्याचा साज करून दिला तर तिच्या शृंगार शोभेत आणखीन प्रसन्नता येते। तद्वत माझं सगुण रूप आहे। सगुणाच्या दर्शनानं भक्तांच्या भावना उचंबळून येतात, त्यातून त्यांची भक्ती वाढते। म्हणून सर्वत्र जनांना माझ्या सगुण मूर्तीत आनंद मिळतो असं दिसतं। उद्धवा, माझी सगुण मूर्ती ही सर्वांग सुंदर अशी असावी। मूर्तीच्या अंगावर भरजरी वस्त्र, गळ्यात रत्नजडित आभूषणं, कानी कुंडल, मस्तकी किरीट असं माझं आकर्षक रूप सामान्य भक्तांना मोह पाडतं आणि ते त्या मूर्तीच्या पूजेत रंगून जातात। माझं चतुर्भुज शस्त्र शास्त्र धारण केलेलं रूप पाहून त्या भक्तांचं तन मन एकरूप होतं, त्यांच्या मनाला माझा छंद लागतो। त्यांची तल्लीनता जशी वाढते तसं त्याला माझं निजरूप समजून घ्यावंसं वाटतं आणि तिथून खऱ्या भक्तीला सुरुवात होते। उद्धवा, अशी सगुण भक्ती करीत असताना हळूहळू भक्ताची भोगासक्ती कमी होत जाते। त्याची सर्व कर्म, सर्व धर्मविधी हे समर्पित होऊ लागतात। त्यातून स्वतःच्या उणिवांची जाणीव होऊ लागते। भक्ताच्या मनाची अनुताप स्थिती झाली की त्याच्याकडून झालेल्या पापकर्माचा क्षय होतो। म्हणून भक्तीची सुरुवात सगुणातून झाली तरी वावगं काही नाही, कारण सगुणातून निर्गुणाकडे सहजगत्या परिवर्तन होतं। एकदम निर्गुणाचा बोध कठीण वाटतो, तो लगेच कळतही नाही। त्या मानानं सगुणाची काया जवळची वाटते, ती आपलीशी वाटते, तरी ते सर्व बाह्यांग आहे हे मात्र लक्षात ठेवावं। उद्धवा, सर्व कर्म, धर्म, योग, याग, आराधना, साधना हे सर्व मला जाणण्याच्या उद्देशानं निर्माण केले आहेत। ती सर्व साधनं आहेत, साध्य नाही, हे लक्षात घे। जीवाला जाण यावी, माझं मूळ स्वरूप कळावं, तो स्वरूपानंदी लीन व्हावा, हाच त्या सर्वामागे उद्देश आहे। परंतु या सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ असं साधन म्हणजे गुरुभक्ती होय। गुरुभक्तीतून तन मनाची शुद्धता लवकर होते आणि असा सत्वशुद्ध असलेला गुरुभक्त
माझा आवडता भक्त होतो. उद्धवा, अशा तऱ्हेनं ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग या दोघांचा विचार तुला सविस्तरपणे सांगितला. ज्ञानमार्गाहून भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे हे आवर्जून सांगावंसं वाटतं. पण देवा, उद्धवानं मध्येच विचारलं, देवा, तुझ्या स्वरूपाचं ज्ञान व्हायचं म्हणजे ज्ञानमार्गानंच जायला हवं ना, मग भक्तिमार्ग श्रेष्ठ कसा? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, परंतु ज्ञानमार्ग हा काहीसा विकट असा मार्ग आहे. त्या मानानं भक्तिमार्ग हा सुलभ आणि काहीसा वहिवाटीचा मार्ग आहे. तुला एका उदाहरणानंच सांगतो म्हणजे माझं म्हणणं पटेल. शेतकऱ्याला शेतातून पीक काढायचं असतं. त्यासाठी शेताची नांगरणी करून तो चांगल्या बीजाची पेरणी करतो. आता शेत चांगलं भिजावं म्हणून तो पाण्याची सोय करतो. मोट आणि पाट अशा दोन्ही पद्धतीनं पाणी मिळतं. परंतु मोटेसाठी विहीर खणावी लागते. मोट नाडा आणावा लागतो. ती मोट चालवायला बलवान बैलजोडी घ्यावी लागते. इतकं करूनही कधी वर्षाकाठी मोट फुटते, नाडा तुटतो, तर एखाद्या वेळी बैल मरतो. मग पुन्हा सारी जुळवाजुळव करावी लागते. त्यात वेळ जातोच. परंतु पाटाचं तसं नाही. पाटातून आलेल्या पाण्याला फक्त योग्य ती वाट करून द्यायची, म्हणजे हव्या त्या पिकाला पाणी पुरवठा होतो. तेव्हा मोट हे ज्ञान आणि पाट ही भक्ती याप्रमाणे विचार केला तर ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा आहे हे तुझ्या लक्षात येईल. उद्धवा, ज्ञानमार्गानं जाताना अनेक प्रवाह लागतात. त्यातला योग्य अयोग्य कोणता ह्याची कधी फसगत होते. अनेक ज्ञानी पंडित आपापले विचार वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात. त्यांचं शब्दज्ञान चांगलं असतं, परंतु साधकाच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. थोड्याफार जाणत्यांचा जिथं गोंधळ होतो तिथं सामान्य अज्ञानी जनांची अवस्था तर त्याहून वाईट होते. पण भक्तिमार्गात ते मन सहज रमतं. फारसा विचार न करता सांगितलं तेवढंच करायचं असतं. भक्ताला विषय विकारांचा विसर पडतो. समर्पण भावनेनं सर्व कर्म होऊ लागतात. तिथं स्वतःचं अहंपण उरत नाही. भक्त भगवंत यांची एकरूपता साधते. म्हणून उद्धवा, भक्तिमार्ग हाच माझ्याकडे येण्याचा श्रेष्ठ मार्ग आहे. हेच माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे. इतकं बोलून श्रीकृष्ण थांबले. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, उद्धवाच्या मनात हरिभक्तीच दाटली होती. भगवंताच्या या निरूपणानं ती आणखीनच वाढली. देवांनी भक्तीची गुढी उभारली हे पाहून उद्धव आनंदानं मोहरला. त्याच्या मनात मयूराचं नर्तन चाललं आहे हे श्रीकृष्णानं जाणलं. आकाशात आषाढ मेघ जमा झाले होते. आता ते कोणत्याही क्षणी बरसतील अशीच उद्धवाची अवस्था होती. भगवंतांना मनोमन समाधान वाटलं. त्यांनी उद्धवाला दृढालिंगन दिलं अन ते आसनावरून उठले. या भागाबरोबरच 11व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 12वं सत्संग महिमा भक्ताची शरणता याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.